नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगलीत अभिवादन। 1970च्या दशकात आधी साहित्यातून त्यांनी आपल्यातील बंडखोरीची पहिल्यांदा महाराष्ट्राला ओळख करून देणारे, नंतर दलित पॅंथरसारखी संघटना स्थापन करून या बंडखोरीतला लढवयेपणा दाखवून देणारे व आंबेडकरोत्तर काळात बौद्ध समुदायावर होणाऱ्या अत्याचाराला खऱ्या अर्थाने उत्तर देण्याचे काम या संघटनेने केलं। तरुणांच्या मनात आंबेडकरी चळवळीची प्रचंड अस्मिता जागवून विरोधकांच्या मनात धडकी भरवण्यात दलित पॅंथरने अल्पावधीत यश मिळवलं होतं। फुले आंबेडकरी चळवळीचे रणझुंजार लढवय्ये पॅंथर राजा ढाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सांगली येथे फुले आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। सदरचे अभिवादन हे फुले आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं उत्स्फूर्तपणे व स्वयंप्रेरणेने करण्यात आले। कम्युनिस्टच्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या अतिक्रमणापासून फुले आंबेडकरी विचारधारेचे आणि चळवळीचे संरक्षण केवळ ढालेंच्यामुळे झाले। तसेच दलित पॅंथरसारखी लढाऊ आणि आक्रमक संघटना स्थापन करून आंबेडकरी समाजाचे त्यांनी संरक्षण केलं। केवळ राजा ढाले यांच्या पॅंथरमुळे आंबेडकरी समाजाला हत्तीचे बळ प्राप्त झाले, असे कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं। कोणतेही कर्मकांड पूजा अर्चा न करता केवळ त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करून ढाले साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। यावेळी कैलास काळे, श्रीकांत ढाले, राजू रणखांबे, किरण कांबळे, सुरेश दुधगावकर, दीपक कांबळे, रवी ढाले, नितीन कांबळे, साहेबराव नितनवरे, शेळके, विनायक मोरे, विक्रम महेंद्र कांबळे, सावंत, वायदंडे, ॲडव्होकेट सुनील कांबळे, ॲडव्होकेट सुदर्शन, ॲडव्होकेट अभिनव वाघमारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आंबेडकरी चळवळीचे रणझुंजार लढवय्ये चक्रवर्ती राजा ढाले यांचा स्मृतिदिन आहे। तर आज फुले आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा स्मृतिदिन शास्त्रीनगर येथील सभागृहामध्ये साजरा केलेला आहे। त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून हा स्मृतिदिन आज साजरा करण्यात आला। जय हिंद। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।